वडट्टीवार साहेब, खरं तर हैदराबाद गॅजेट नंतर जेवढा फायदा हा मराठा समाजाला व्हायला हवा होता तेवढा झालेला नाहीये. बस फक्त 98 पत्र जी आहेत ती आतापर्यंत मिळालेली आहेत. फारसा हा फायदा मराठा समाजाला झालेला नाहीये. कसं पाहता येईल? नाही, मला मी माहिती घेतोय फायदा होतो की नाही. तुमचे हे खाली घ्या जरा, हे खाली घ्या, बोम खाली जरा माझ्या हाईटचा विचार करून घ्या जरा. Yes. नाही, हैदराबाद गॅजेटियरचा फायदा झाला की नाही आम्ही माहिती घेतो आहोत, परंतु आंदोलन संपवण्यासाठी सरकारने जरांगे पाटलांची जर बोळवण केली असेल तर मात्र हे फार धोकादायक आहे. दुसरीकडे ओबीसींना भडकवायचं आणि एकीकडे मराठा समाजांना भडकवायचं आणि आपली पोळी शेकून घ्यायची. पण गॅजेटियरच्या संदर्भात सांगायचं झालं तर जो JR गव्हर्नमेंटनी काढला आहे त्यातून आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर, महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल. म्हणजे ओरिजिनल ओबीसीचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही. निवडणुकानंतर आपण बोलूया, त्याची माहिती घेईल मी आणि नंतर मी बोलणार आहे. पण जरांगे पाटलांचं जे आंदोलन होतं ते संपवण्यासाठी जर त्या हैदराबाद गॅजेटियरच्या म्हणण्याप्रमाणे JR काढून जर फायदा होत नसेल तर मग चुकत कोण आहे? जरांगे पाटील चुकत आहे की सरकार चुकत आहे? चूक कोणाची यावर मराठा समाज विचार करेल. नाही, आता काही होणार नाही, कारण गव्हर्नमेंटने एक JR काढून कास्ट सर्टिफिकेटच्या भरोश्यावर फॉर्म स्टॅम्प करायचा लोकल बॉडी निवडणुकीमध्ये हे ठरवलं आहे. 6 महिन्याची व्हॅलिडिटीसाठी मुदत दिलेली आहे. त्यामुळे आता बोलून काही त्यांचा फॉर्म काही बाद होणार नाही. आपण त्याच वेळेस बोलू ज्यावेळेस हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण होईल, म्हणून मी म्हणालो. सर, हिवाळी अधिवेशनात जर आपण पाहिलं तर विदर्भ वैद्यकीय विकास महामंडळ घरचा केलेला आहे. हुरडा खाऊन तर आपण विदर्भावर अन्याय करू नका असं म्हटलेलं आहे. नाही, आता असंही सुधीर भाऊ बोलतात ते खरं बोलतात. सुधीर भाऊंनी हे सगळ्या बजेटमध्ये त्यांची भूमिका मांडली आहे. ते विदर्भाच्यासाठी आणि विकासासाठी नेहमी आग्रही राहतात. त्यामुळं सरकारला घरचा आहेर म्हणण्यापेक्षा सरकारला आरसा दाखवला असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही काय चुकीचं दाखवाय. तुम्ही तोंड बघा त्या आरशात, तुम्ही विदर्भाला काय देताय, तुमचा चेहरा गोरा आहे की काय दाखवण्याचं काम त्यांनी करून दिलंय. या निमित्तानं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचा राडा मुंबई विधान भवनात पाहायला मिळाला. आज त्याचा अहवाल टेबल होणार आहे. मला काय वाटतं, काय निष्पत्ती? नाही, बघा, सरकारने कोणालाही पाठीशी घालू नये. तो राड्याचा साक्षीदार आम्ही आहोत, सगळी माहिती आम्हाला आहे. पण एखाद्यांनी ज्या पद्धतीनं सत्ताधारी असो की विरोधी असो कोणी पण चूक केली त्याच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. त्याच्यावर त्याला अटक झाली पाहिजे. तो सुटता कामा नये. कायद्याचा धाक असलाच पाहिजे. आणि विधानभवन सारख्या पवित्र परिसरामध्ये अशा प्रकारचे वैयक्तिक द्वेषापोटी, राजकारणापोटी राडे होत असतील तर याचं पावित्र्य कसं राहील? म्हणून कारवाई ही कडकच कारवाई झाली पाहिजे. कुठेही सुटता कामा नये. ती हिम्मत मुख्यमंत्र्यांनी दाखवली पाहिजे. जो चुकला असेल त्याच्यावर हवी. त्याच्या पाठीमागे षडयंत्र रचून जर सरकारकडे माहिती आहे ते षडयंत्र रचण्यामध्ये ज्यांनी काही रोल निभावला तो त्यातून सुटता कामा नये. चोर सोडून संन्याशाला फाशी कशाला? फाशी चोरालाच झाली पाहिजे. ज्याने हे घडवून आणलं, ज्याच्या इशाऱ्यावर घडलं तो सुटेल तर उपयोग काय? म्हणजे एखाद्याला खून करायसाठी पैसे देणं, सुपारी देणं, बंदूक देणं, गोळ्या देणं आणि म्हणणं की माझा काही संबंध नाही, माते भडकवणं दुसऱ्यांची, तोच खरा गुन्हेगार आहे जो माती भडकवत आहे. सर, बिबट्याच्या मुद्द्यावर जर पाहिलं तर राज्यात रणकंदन माजल्या. दुसरीकडे शेतकऱ्यांची टिंगल उडवणं सुद्धा असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. कोणी म्हणतं, अंबानी म्हणतात की हत्ती पोचा, आणि दुसरीकडे रवी राणांनी म्हटलं की बिबट्या पोचण्याची परवानगी दिली पाहिजे. नाही, दिली पाहिजे ना. पहिले रवी राणाच्याच घरी 4-5 बिबटे ठेवले पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की तू आणि
तुझ्या फॅमिलीनी मिळून जेवढे मेंबर असतील सगळ्यांनी एक एक बिबट्या पोसा आणि त्यानंतर मग दुसऱ्याला अनुभव सांगा की तो पाळीव प्राणी आहे की हिस्र प्राणी आहे. हे मग बच्चू कडूंचा अनुभव घेऊन बाकीच्या सत्ताधारी आमदारांच्याकडे त्यांच्या म्हणण्यानुसार मग 2-2 बिबट्यांचं वाटप करावं व उर्वरित राहिलेच तर मग त्याचा विचार आम्ही करू. सर येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचं ठरलेलं का महायुतीमध्येच ते लढणार? कोण शिवसेना बीजेपी लढू द्या, त्यांना माहित आहे हे निवडणुका 20 दिवस लांबणीवर टाकून याचे निकाल फिरवण्याचं पाप करतायत ते. हे आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. घुगुस नगरपालिकेचा कुठलाही विषय हायकोर्टात असताना तिथल्या आमदारांच्या इशाऱ्यावर त्याच्या दबावापोटी निवडणूक आयोगाने, माझा थेट आरोप आहे निवडणूक आयोगाला, चॅलेंज आहे त्या निवडणूक आयोगाला, ही शब्द सांगायचा झाला तर माझ्यावर गुन्हा दाखल होऊ देत, हरामखोरीपणा करून त्या भद्रावतीची निवडणूक थांबवली कारण तिथे आम्ही जिंकत होतो म्हणून. काहीच कारण नव्हतं, कुठलंच कारण नाही. कोणीही सुप्रीम हायकोर्टात गेलेलं नव्हतं, हायकोर्टात कुठलीही पेंडिंग नव्हती, तरी पण थांबवली कारण पायाखालची वाळू घसरली म्हणून. आणि अशा निवडणुका लांबणीवर टाकण्याचं पाप केलेलं आहे. कारण ह्यांना माहित आहे की राज्यामधल्या निवडणुका या महायुतीच्या विरोधात चाललेल्या आहेत. आपसातल्या मारामाऱ्यामध्ये तो कौल आमच्याकडे आहे म्हणून हे सगळे निकाल फरवण्यासाठी पूर्वीच सांगतात बावनकुळे साहेब आम्ही 175 जिंकणार 268 पैकी. हे कशाच्या आधारावर, कुठला आधार आहे याला? 175 पेक्षा कमी जिंकणार नाही, पाहून घ्या म्हणतात. याचा अर्थ स्पष्ट होतो की ही सगळी बेमानी आहे. चोरी करून ईव्हीएम मध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा फंडा आहे. तरी पण लोकांच्या मनामध्ये हे महायुती, घुगुसच सांगितलं मी, भद्रावती नाही, सॉरी घुगुस, हा घुगुस मध्ये थांबवलाय, भद्रावती नाही, सॉरी. पूर्णतः कुठलाच काही अडथळा आणायचं काही कारण नव्हतं. एकतर्फा जो सर्वे होता, जो रिपोर्ट होता, जो आम्हाला पोलिसांनी रिपोर्ट सांगितला, 16 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येत होता, थांबवलं. अशाच प्रकारे राज्यातील निवडणुका थांबवल्या. 20 दिवसाचा वेळ घेतला मतमोजणीसाठी आणि उद्या ईव्हीएम मध्ये घोळ करतील आणि निवडणुका जिंकतील. अरे इमानदारी निवडणुका जिंका. जर तुम्ही युती करा, तुमची महायुती होऊ देत, पण बॅलेटवर निवडणुका घ्या. तुमची जागा कुठे आहे लोक दाखवतील. शेतकऱ्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईसाठी राष्ट्रवादीला मत लाभ ठेवलेले आहे नवाब मलिकांच्या प्रकरणावर. बघा, मांडीला मांडी घालून बसायचा, सत्तेचा उपयोग करायचा, सत्ता मिळवायची, चोरांना जमा करायचा, दरोडेखोरांना गोळा करायचा आणि आम्ही इमानदार आहोत म्हणून सांगायचं. हे काय, हे कुठलं आहे? याला काय नीतिमत्ता म्हणतात, नैतिकता म्हणतात? सगळी नीतिमत्ता नैतिकता कमरेला गुंडाळून कारभार सुरू आहे. हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे. याला सांगायचं हा बदमाश आहे, तो चोर आहे, आणि सगळे घोटाळेबाज, सगळे जमीन लुटणारे, सगळे तिजोरी खाणारे, लुटून खाणारे, दरोडेखोर, लुटारू, चोर, डाकू सगळे जमा करून सत्ता चालवायची. याला काय इथिक्स म्हणतात? याला काय राजकारण म्हणतात?